श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. चला मी आज कशी गोधडी घालायची, कशी शिवायची हे तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे आता बघा मी कशी आता गोधडी घालायला चालू केली आहे ती. आता मी गोधडी हंतरायला चालू केली, साडी हंतरायला. त्याच्यामुळं आता एक 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 आता साडी मी हंतरणार. ही आता पहिली साडी हंतरत आहे मी आणि व्यवस्थित असं करून घेत आहे. कारण कुठेही जरी गोळा झालं, एक साडी पहिलाची सुरुवातीची जर गोळा झाली तर पूर्ण गोधडी असं गोळा होत जाते आहे. त्याच्यामुळं कसं असं व्यवस्थित असं साडी वाऱ्यानं ते असं हे व्हायला लागले, हालायला लागले, म्हणजे गोळा होत जाते. त्याच्यामुळे मी आता सरळ व्यवस्थित करून त्याच्यावर आता परत अनेक साडी हंतरत आहे. असं व्यवस्थित करून असं हंतराय चालू केले मी. मग ते जास्त जर भाग येत असेल त्या साडीचा, मी काय जास्त असं म्हणजे कटिंग करून टाकत नाही. त्याच्यामुळे आणि जर साडी एक साडी असेल तर ती असं मध्ये कट करून त्याला शिवून घेऊन असं हंतरतात. तर मी तशी करत नाही. मी असं दोन भाग एकत्र करून असं एकमेकावर हंतरते. आणि मग एक मध्ये जर कस्टमरने जर काहीतरी घालायला दिलं असेल, म्हणजे पलकरांचं कापड किंवा बेडशीट, ते पण मी घालते. कारण ह्या कस्टमरनं काय तसं काही दिलेलं नाही आहे. पूर्ण माझ्याकडे म्हणजे साड्याच दिलेत. असं जास्त पण गोळा झालेल्या साड्या देत नाहीत हे कस्टमर. मग त्याच्यामुळं मला जरा बरं पडतं गोधडी घालण्यास. नाहीतर जर गोळा झालेले असेल तर मग ते गोळा होत जाते. मग त्याच्यामुळे मी आधीच कस्टमरला सांगते की जरा गोळा झालेले असले तर इस्त्री करून जरा द्या. मग तसे कस्टमर इस्त्री करून वगैरे देतात. असं चांगल्या साड्या देतात वर खाली घालण्यासाठी. आणि मग मी ते असं एकटीच असं अंतरते. आणि चालू केले मी आता हे साडी एकावर एक अंतरायला. तुम्हाला बघा ते कसं वाटतंय. मी माझ्या प्रकारे असं मी म्हणजे मला जसं जमतं ना तसं मी हे साड्या एकामेकावर हंतरून असं हे करते, घालते. मग तुम्ही कसे घालतात ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुमची पद्धत कशी घालण्याची आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. मी तर माझ्या पद्धतीने मी असे एकावर एक साडी अंथरून घालते मी. आणि जर कस्टमरनं जर दिले आतमध्ये वेगळं दुसरं काहीतरी घालायला, ते पण घालते मी. आणि आता वरची एक शेवटची साडी आहे ती आता अंथरायला लागली आणि व्यवस्थित असं अंथरून घेतलेलं आहे. आणि मग आता जर साईडला जर जास्त कापड साडींचं होत असेल तर मी थोडंसं असं जास्त पण नाही कटिंग करत, थोडंसं असं कटिंग करते मी. जर जास्त कटिंग केले तर मग असं लांबीला पुरवत नाही ते ह्याला घेण्यासाठी, कांपून घेण्यासाठी. म्हणून मी थोडंसंच असं कट करत आहे. चारी बाजून असं जरा थोडं कट करून घेते. आणि मग नंतर मी ते सुईत असे दोरा ओवून वाकळीचाच दोरा असतो, ते दोरा असं मध्ये लाख भरते. असं लाख भरणे म्हणजे असं हे मध्ये दोरा घालणे. आमच्याकडे त्याला लाख भरणे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. आणि बघा अशा प्रकारे मी हे सुईमध्ये ह्याच्यात पूर्ण असं गोळा होऊ नये म्हणून हे असं दोरे भरत आहे मध्ये असं. आणि मग नंतर मी ते व्यवस्थित असं करून घेऊन आता गोळा असं करत असं म्हणजे कापड साड्या इकडं तिकडं हलू नये त्याच्यामुळे व्यवस्थित असं गोळा करते. आणि हे करायला लागले आता गोळा करून शिवायला घेणार आहे मी. आणि मग ते गोळा करून झालं की मग मिशनीवर म्हणजे गोळा करून त्याला बांधून पण ठेवतात हे. मग मी काय करणार आहे, मी आता लगेच शिवायला घेणार. त्याच्यामुळे मी काय ते बांधून ठेवणार नाही. आणि जर असं एकदम 2-3 गोधड्या असं घालून ठेवल्या तर ते बांधून ठेवते. मग आता मी तसं नाही करणार. मला आता ती गोधडी शिवायची आहे. त्याच्यामुळे आता मी ती गोधडी शिवायला घेणार आहे असं व्यवस्थित गोळा करून. बघा कशा प्रकारे मी गोळा करते. आणि मग असं गोळा
केलं व्यवस्थित तर व्यवस्थित शिवायला येतं. आणि जर खालचा कापड जर साडीचा जर हे झाला म्हणजे इकडं तिकडं हल्ला गोळा झाला तर ते पूर्ण गोधडी मग गोळा होते. त्याच्यासाठी मी असं व्यवस्थित गोळा करून आता शिवायला घेत आहे आता. आणि आता शिवणार आहे ती गोधडी मी. तुम्हाला जर ही गोधडी असं घातलेली व्यवस्थित वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आता मी सुरुवात केली आहे गोधडी शिवायला. पहिल्यांदा आता शिवून आता थोडंसं अंतर गेलेलं आहे. आता जरा सोपं जातं शिवायला. नाहीतर जर पहिल्या स्टार्टिंगपासूनच घेतलं शिवायला तर जड जड जाते असं शिवायला. आणि गोळा होऊन म्हणून असं व्यवस्थित करून शिवावं लागते. आणि तुम्हाला जरा ही गोधडी चांगली वाटत असेल माझी शिवतेली गोधडी तर मला कमेंट करून सांगा कशी गोधडी वाटते ते. आणि अजून भरपूर माझ्याकडे अजून 6 गोधड्या आहेत शिवायच्या. त्याचे पण व्हिडिओ मी टाकीत राहीन. ते कसे घालायचे हे करायचं सगळं मी व्यवस्थित व्लॉगमध्ये दाखवीन. बघा तुम्ही. जर चांगले वाटत असेल तर सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. आणि कमेंट करून सांगा. सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि कमेंट पण करत जावा.